12वी इतिहास प्रकरण 11 बदलता भारत भाग 1 या पाठाविषयी आज आपण माहिती घेणार आहेत. जग बदलत होतं, भारतही बदलत होता. या बदललेल्या भारताचं चित्रण या पाठामध्ये आपण करणार आहेत. व्यापार, उद्योग, शेती, रोजगार या सगळ्या बाबतीमध्ये कशा कशा पद्धतीनं बदल झालेले आहेत. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, संपर्क यंत्रणेमध्ये, अर्थविश्वामध्ये, जागतिक संघटनांमध्ये, ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा या सर्व बाबतीमध्ये कसे कसे बदल होत गेले याविषयीचा आढावा या पाठामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे 1990च्या नंतर ज्या ज्या क्षेत्रात सुधारणा झालेल्या आहेत, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, कला, साहित्य या सगळ्या क्षेत्रामध्ये जसे जसे बदल झाले त्या बदलाचा आढावा आपल्याला या टॉपिकमध्ये घ्यायचा आहे. सुरुवातीला जागतिकीकरण यामध्ये भारताचा सहभाग कसा होता, त्यानंतरच्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये विकासाच्या कोणकोणत्या योजना राबवल्या गेल्या, शहरी भागामध्ये कोणकोणत्या विकासाच्या योजना राबवल्या गेल्या, संपर्क यंत्रणेमध्ये कसे कसे बदल झाले, अर्थव्यवस्थेमध्ये कसे कसे बदल झाले, नवनवीन संघटना, ज्ञान, विज्ञान, संरक्षण विषयक या क्षेत्रामध्ये कसे कसे बदल झाले याविषयीची माहिती या टॉपिकमध्ये आपल्याला घ्यायची आहे. ती आपण एक 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 मुद्द्यानुरूप घेऊयात. सुरुवातीला 1990 पूर्वीचा भारत आणि 90 नंतरचा भारत यामध्ये आपल्याला खूप बदल झालेला दिसतोय. आपण आपल्या आर्थिक धोरणामध्ये 1991च्या नंतर बदल केलेला आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा अवलंब केल्यामुळं आपल्या सगळ्याच क्षेत्रावरती परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं आपण जगाच्या अर्थव्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी असे बदल याच्यामध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. त्याची माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे. काय झालं होतं, दुसऱ्या महायुद्धामुळं अनेक देशाच्या अर्थव्यवस्था खिळखिळ्या झाल्या होत्या. आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र आपल्या उद्योगाला, आपल्या व्यापाराला संरक्षण करायचं धोरण स्वीकारत होतं. भारतात सुद्धा व्यापाराचं धोरण सुरुवातीचं संरक्षणात्मकच होतं. त्यामुळे वेगवेगळे लोक कोणते कर लावायचे, कोणत्या जकाती लावायच्या आणि त्यामुळे जागतिक व्यापार हा एक प्रकारचा ठप्प झालेला होता. या व्यापारामधली घट भरून काढण्यासाठी, व्यापार सुरळीत होण्यासाठी काही राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी ही आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी एखादं संघटना तयार करायची या उद्देशानं 1947ला जिनेवाला एक परिषद भरवली. ही परिषद म्हणजे गॅट करार, पहिली बहुउद्देशीय व्यापारी करार. जागतिक स्वरूपाचा हा करार या करण्यात आला. व्यापारामधलं सुरळीतपणा आणण्यासाठी, व्यापारामध्ये सर्वांना फायदा होण्यासाठी, उत्पादन आणि विनिमय या मार्गानं सगळ्यांचा आर्थिक विकास साध्य व्हावा, प्रत्येक राष्ट्राला याच्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी हा करार करण्यात आलेला होता. या करारानुसार जिनेवा इथं या संघटनेचं दरवर्षी अधिवेशन भरायचं आणि या अधिवेशनामध्ये सभासद देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहायचे. जागतिक व्यापार संघटना ही मुळात सुरू झाली ती संपूर्ण जग व्यापारासाठी खुलं व्हावं या उद्देशानं 1 जानेवारी 1995ला जगातले 123 राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी ही संघटना स्थापन केली. यालाच जागतिक व्यापार संघटना असं म्हणतात. भारतानं सुद्धा या जागतिक व्यापार संघटनेचं सभासदत्व स्वीकारलेलं आहे. याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO असं म्हणतात. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन
ह्या WTOचे प्रमुख होते, महासंचालक होते आर्थर डंकेल, आणि त्यांनीच या संघटनेसाठीचा मसुदा तयार केला. त्या मसुद्याला आपण डंकेल प्रस्ताव म्हणतो. यामधल्या अटी, शर्ती या सगळ्याचा समावेश या प्रस्तावामध्ये करण्यात आला होता. याच्यामध्ये सरकारी जकाती आणि आज्ञा जे निर्बंध असतात त्यापासून व्यापार मुक्त करण्यासाठी कशा पद्धतीने व्यवस्था करता येईल याचा तो मसुदा होता. आपल्या आपल्या उद्योगावरची बंधनं, निर्बंध हटवणं याला आपण उदारीकरण म्हणतो. उदार धोरण आपण या ठिकाणी स्वीकारावं अशा स्वरूपाचा प्रस्ताव हा उदारीकरणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला अनुदानं कशी असली पाहिजेत, आयात निर्यातीवरची बंधनं कशी असली पाहिजेत, परकीय गुंतवणुकीला कशा पद्धतीनं स्थान दिलं पाहिजे, संरक्षित क्षेत्र कोणती असतील, शेती आणि तंत्रज्ञान या क्षेत्राविषयीची तरतूद या WTOमध्ये करण्यात आली होती. भारतानं या संघटनेचं सभासदत्व स्वीकारलं आणि आपल्या प्रगतीला एक प्रकारचा मार्ग मोकळा करून दिला. त्यावेळेसचे पंतप्रधान होते PV नरसिंहराव आणि अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग. या दोघांच्या प्रयत्नांमुळंच आपण या क्षेत्रामध्ये मोठी आघाडी निर्माण करू शकलो. पुढे हे धोरण पुढे नेण्याचं काम त्यावेळेसचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पंतप्रधानपद डॉक्टर मनमोहन सिंगांकडेच आल्यामुळं या क्षेत्राला आणखीन चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. 2006मध्ये या संघटनेने जो अहवाल प्रसिद्ध केला होता त्यामध्ये भारताची विशेष नोंद केलेली होती की भारताने याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलं. खास करून थेट गुंतवणूक, परकीय थेट गुंतवणुकीमध्ये वाढ झालेली होती. दारिद्र्य रेषेखालच्या असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली होती. बालमृत्यूच्या प्रमाणामध्ये घट झालेली होती. साक्षरतेचं प्रमाण वाढलं होतं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वाढली होती. ह्या सगळ्या सोयी या जागतिक व्यापार संघटनेमध्ये आपण सहभागी झाल्यापासून करून आणल्या होत्या. याची नोंद या जागतिक व्यापार संघटनेने घेतलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं आपण जागतिक व्यापाराशी स्वतःला जोडून घेतलेलं लक्षात येतं. हे जसं व्यापाराच्या क्षेत्रात जसे बदल झाले तसे आपण अंतर्गत क्षेत्रामध्ये सुद्धा खूप बदल केलेले आपल्याला दिसून येतं. जागतिक व्यापाराबरोबरच आधुनिकीकरणाची काससुद्धा आपण धरलेली आहे. आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसे कसे बदल झाले याचाही आढावा आपल्याला ह्या पाठामध्ये घ्यायचा आहे. ग्रामीण विकासासाठी आपण केलेले प्रयत्न कसे कसे होते त्याविषयीचा आपण आढावा या पाठामध्ये घेणार आहोत. ग्रामीण भागाच्या विकासासाठीच्या योजना कोणत्या कोणत्या होत्या? आपल्याकडे ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे. याच्यामध्ये एक प्रकारचा समतोल राहावा म्हणून काही योजना तयार केलेल्या आहेत. त्या योजनांचा उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीची योजना आहे पंतप्रधान रोजगार योजना. भारतातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी 2 ऑक्टोबर 1993ला पंतप्रधान रोजगार योजना सुरू केली. महात्मा गांधींचा जन्मदिवसाचा मुहूर्त होता 2 ऑक्टोबर. त्या दिवशी पंतप्रधान रोजगार योजना, रोजगार हमी योजना या योजना सुरू झाल्या. कृषी क्षेत्रामधल्या बेरोजगार लोकांना रोजगाराची हमी देणं हा यामागचा उद्देश होता. जो मागेल त्याला काम. शेतीचं काम नसताना ज्या लोकांना काम उपलब्ध पाहिजे त्या लोकांसाठीची ही योजना सुरुवातीला 257 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली होती. प्रत्येक गरजू कुटुंबातल्या 2 तरुणांना 100 दिवस काम उपलब्ध होईल अशा पद्धतीची ही योजना या ठिकाणी तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना, त्यांना वस्तू विकत घेण्यात यासाठी निधी उपलब्ध व्हावा याच्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही सुद्धा योजना या काळात सुरू झालेली आहे. आपल्याला संकल्पचित्र पूर्ण करा असं जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ग्रामीण विकासासाठी, रोजगारासाठी तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजना
किंवा शेतकऱ्यांसाठीच्या योजना याच्यामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढची योजना आहे सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना. या योजनेमध्ये ही योजना 1999मध्ये सुरू करण्यात आली होती. यामध्ये एकात्मिक ग्रामीण विकास योजना, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देणं, त्या प्रशिक्षणातून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणं, ग्रामीण कारागिरांना अवजारं वाटप करणं, त्यानंतर 10 लाख विहिरी खोदण्याची योजना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. अशा पद्धतीनं ग्रामीण स्वयंरोजगार योजना ही त्या ठिकाणी तयार करण्यात आली होती. त्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना. ग्रामीण भागातले अनेक स्त्री पुरुष असतात, त्यांना पुरेसा रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये याचं पुढे विलीनीकरण करण्यात आलेलं आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, रोजगाराचं आश्वासन देणारी ही योजना आहे. रोजगार आश्वासन योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना याचं विलीनीकरण करून ही योजना तयार करण्यात आली होती. याला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना असं म्हणलेलं आहे. रोजगाराच्या बदल्यात धान्य उपलब्ध करून देणं ही योजनेचं फार मोठं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. जवळजवळ 150 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात आली आणि अशा पद्धतीनं जलसंवर्धन आणि शेतजमिनीचा विकास यावरती भर देण्यात आलेला होता. 2006मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे. आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना काय आहे ती पाहू. भारतातल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता आहे, दारिद्र्य आहे, उपासमार आहे, बेरोजगारी आहे. या प्रश्नाचं निर्मूलन करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली होती. ग्रामीण भागातल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला किमान 100 दिवस काम उपलब्ध होईल याची हमी या योजनेच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि 2008पर्यंत सुमारे 350 जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. अशा पद्धतीनं रोजगार हमी योजनेचं कार्य हे या ठिकाणी झाले. त्याचबरोबर कृषी आणि पशुधन या योजनेसाठी सुद्धा अनेक बदल करण्यात आलेले आहेत. 2011ची जर जनगणना आपण पाहिली तर या लोकसंख्येमध्ये जवळजवळ 54% लोक कृषी आणि कृषीच्या संदर्भामध्ये निगडीत असलेले आहेत. त्यामुळे भारतातलं कृषी क्षेत्रात सुद्धा विकास करणं हे गरजेचं होतं. ग्रामीण कृषी विकासासाठी, ग्रामीण पशुधनासाठी अनेक योजना या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात. त्याविषयीची माहिती आता आपण घेऊयात. त्यातली पहिली योजना आहे मृदा स्वास्थ्य कार्ड योजना, सॉईल हेल्थ कार्ड स्कीम. सॉईल हेल्थ म्हणजे मृदेची अवस्था, जमिनीची अवस्था, मातीचा पोत चांगला राहील यासाठीची ही योजना आहे. जमिनीची सुपीकता वाढवली पाहिजे, त्याचं उत्पादन वाढवलं पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मृदा स्वास्थ्य कार्ड, सॉईल हेल्थ कार्ड स्कीम हे तयार करण्यात आलेलं आहे. आपल्याला संकल्पना स्पष्ट करा त्यावेळेस ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कृषी क्षेत्रासाठी कोणकोणत्या योजना दाखल करण्यात आलेल्या आहेत किंवा राबवण्यात आलेल्या आहेत. त्यातली मृदा स्वास्थ्य कार्ड योजना ही सुद्धा एक योजना आहे. जमिनीच्या सुपीकतेसाठी, जमिनीची उत्पादनं वाढवावी याच्यासाठी मृदा स्वास्थ्य कार्ड योजना तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर आपल्याकडे सिंचनाचा मोठा प्रश्न आहे. सिंचनाचं क्षेत्र वाढलं पाहिजे याच्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना तयार करण्यात आलेली होती. शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं पाहिजे, शेतीसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत याच्यासाठी प्राधान्य देण्यात आलं की जेणेकरून ग्रामीण भागातला विकास, कृषी क्षेत्राचा विकास हा होईल. त्याचबरोबर कृषी क्षेत्राचा विकास होत असताना सेंद्रिय शेतीवरती भर देण्यातसुद्धा उद्देश या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं याच्यासाठी ही पंतप्रधान सिंचन योजना स्थापन करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर पुढची योजना आहे पंतप्रधान पीक विमा योजना. आपल्याकडे अनेकदा पिकाचं नुकसान होतं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं.
त्यांना या नुकसानीपासून वाचवण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती. या योजनेचं नाव पंतप्रधान पीक विमा योजना असं ठेवण्यात आलं होतं. 2007मध्ये शेतकऱ्यांसाठी एक राष्ट्रीय धोरण आखण्यात आलेलं होतं. त्यांच्यासाठी शेतीसाठी ज्या वेगवेगळ्या योजना तयार करण्यात आल्या होत्या, त्या योजनेचे परिणाम हळूहळू आपल्याला दिसायला लागले. पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती येणारं नैसर्गिक संकट दूर करण्यासाठी थोडाफार हातभार लागायला लागला. भारतामध्ये एखाद्या वेळेस हवामान बदलतं, पीक नष्ट होतं, अशा वेळेस शेतकऱ्यांना मदत करणारी कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नाही. त्यामुळं पीक विमा योजनेच्या माध्यमातून झालेलं नुकसान भरपाई करण्याची सोय या पीक विमा योजनेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली. त्याचबरोबर कृषी क्षेत्राला आणखीन काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. कृषी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचं शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून दिली जाते. नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जातं. त्याची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाते. शेतातले जे नवनवे प्रयोग आहेत, त्या नवनव्या प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शनं भरवले जातात. देशी वाणाची बीजं कशी संरक्षित करायची, देशी गोवंश कसा टिकवायचा, शेळीपालन कशा पद्धतीनं करायचं, या क्षेत्रामध्ये झालेले नवीन नवीन संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची अवस्था खालावलेली असते, तशी आदिवासींची सुद्धा अवस्था खालावलेली असते. या आदिवासींच्या सुधारण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न करण्यात आलेले आहेत. शेळी पालनावरती लक्ष देण्यात आलं. शेळी हा एक प्राणी आहे. शेळीच्या पशुपालनाच्या सोबत शेळीपालन, त्या शेळ्यांची पैदास वाढावी, शेळ्यांचं उत्पादन वाढावं, त्याच्यापासून दूध मिळतं. शेळीपालन, कुक्कुटपालन याच्यावरती विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. या सगळ्या प्रयत्नांमधून भारतातलं पशुपालन मोठ्या प्रमाणात झालं, दूध उत्पादन वाढायला लागलं, डेअरीचा विकास झाला, मत्स्यपालन मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. अंडी, लोकर या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. या सगळ्याचा परिणाम आपण या केलेल्या कार्याचा आपल्याला दिसून येतो. राष्ट्रीय पशुधन मिशन पशुधन वाढावं, पशुपासूनच्या उत्पादनाच्या साठी सहाय्यकारी या गोष्टी व्हाव्यात, याच्यासाठी अनेक प्रयत्न करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. या पशूंसाठी चारा उपलब्ध व्हावा, या पशूंच्या चांगल्या निगराणीसाठी कर्ज उपलब्ध व्हावं, या पशुपालक संघटन करण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी हे मिशन काम करतं. सुरुवातीला या पशूंची गणना 1919 ते 1920 या काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं पशूंच्या विकासासाठीच्या योजना तयार करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. पूर्वी भारतामध्ये मासे पकडण्याचा व्यवसाय होता, मासे पकडणे, परंतु आता त्याची जागा मत्स्यपालनाने घेतली. मत्स्यबीजं दिली जातात, मत्स्यपालन वाढवलं जातं, माशांचं उत्पादन वाढावं यासाठी प्रयोग केले जातात आणि हे क्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं कृषी क्षेत्रासाठी वेगवेगळी कामं केलेली आपल्याला दिसून येतात. हे सगळे बदल 1990च्या नंतरचे आपल्याला पाहायला मिळतात.